स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आणि चंद्रहार पाटलांचा अर्धा प्रचार मीडियानंच करून टाकलाय. घरोघरी चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी म्हणून माहीत होते, परंतु आता असा कोण चंद्रहार पाटील आहे की ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बाजी लावून या ठिकाणी ही जागा खेचून आणली? असा कोण चंद्रहार पाटील आहे? तू ज्या वेळेला चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित झाली आणि ज्या पद्धतीनं विरोध त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांना चालू आहे, मला वाटते सर्वसामान्य कुटुंबातलं कुठलंही पोरगं उद्या पुढे यायचं धाडस करणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एखाद्या जागेसाठी काँग्रेसनं सुद्धा एवढा हट्ट करणं साहेब बरोबर नाही. शिवसेनेला सातत्यानं साहेब सांगली जिल्ह्यामध्ये तुमची लायकी काय, तुमची ताकद किती, तुमचं अमुक काय, तुमचं तमुक काय, साहेब मला वाटतं आमचा प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी उद्धव साहेबांच्यापर्यंत यांचे कार्यकर्ते गेले. त्यावेळेला साहेब आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा गळा घोटून बसला होता. आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सगळा विषय संपला, त्यावेळेला त्यांच्या जिल्हाध्यक्षांना साहेब चंद्रहार पाटलांनी स्वतः निमंत्रण दिलं. स्वतः जतला चंद्रहार पाटील भेटा गेले, स्वतः मी 4 वेळा फोन केला, स्वतः मी मेसेज केले, आणि ते जाहीर माध्यमांच्या पुढे सांगतायत की फोनवर आम्हाला निमंत्रण आलं. अरे बाबा, तुम्ही भेटतच नाही तर आम्ही काय ज्योतिषावी तुम्ही कुठं लपून बसलाय ते आम्हाला कळणार आहे. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी. IIT, JEE आणि नीट साठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स. आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा. शिवसेनेचे उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख सन्माननीय नितीनजी बानुगडे पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित आमच्या तासगाव कवठे मंकाळच्या कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सुमनताई पाटील, कवठे मंकाळच्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय अनिताताई सगरे, व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहे ते उमेदवार चंद्रहारदादा पाटील, आमचे मार्गदर्शक, आणि अतिशय कणखर आणि दमदार भाषण, कुणाला गोड लागू अथवा कुणाला कडू लागू, परंतु आपली स्पष्टपणे भूमिका मांडणारे आमचे DPIचे नेते सन्माननीय सुकुमार कांबळे सर, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी बजाज साहेब, ज्यांनी मगाशी अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये ग्रामीण भागातली भाजपविषयीची चीड किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या अतिशय कणखरपणे भाषणामध्ये मांडली. ते आमचे आटपाडीचे सन्माननीय रावसाहेब पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित शेखर माने असतील, बाळासाहेब बापू असतील, दिगंबरजी जाधव असतील, बजरंग भाऊ असतील, बाबासाहेब मुळीक बापू असतील, सर्वच सन्माननीय व्यासपीठ, राजू जानकर असतील, सुशांत देवकर असतील, नावं घ्यायला गेलं तर अर्धा तास लागेल, तेवढे सगळे ओळखीचे आहेत. कार्यक्रमाला आधीच खूप उशीर झाला आहे. ताजुद्दीन भैया आमचा तांबोळी, या ठिकाणी सर्वच सन्माननीय नेते साहेब, आजच्या मेळाव्याकडं खास करून संपूर्ण राज्याचं, मी म्हणणार नाही देशाचं लक्ष आहे. या उमेदवारी संदर्भामध्ये
देशाच्या पातळीवर चांगली नावाजलेली गेलेली आहे आणि चंद्रहार पाटलांचा अर्धा प्रचार मीडियानंच करून टाकला आहे. घरोघरी चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी म्हणून माहीत होते, परंतु आता असा कोण चंद्रहार पाटील आहे की ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बाजी लावून या ठिकाणी ही जागा खेचून आणली? असा कोण चंद्रहार पाटील आहे? खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये पाहतो, मोठमोठे नेते भाषणामध्ये सांगत असतात की सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे, राजकारणामध्ये नेतृत्व केलं पाहिजे, राजकारणामध्ये नवतरुणांची संख्या खूप कमी होते. हे आम्ही सातत्यानं ऐकत होतो. त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की कदाचित तरुणांची संख्या भरपूर असेल, परंतु त्याच्या नेतृत्वाला वाव मिळत नसेल, कदाचित ते तेवढं नेतृत्व सक्षमपणे पुढे येत नसेल. परंतु ज्या वेळेला चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित झाली आणि ज्या पद्धतीनं विरोध त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांना चालू आहे, मला वाटतंय सर्वसामान्य कुटुंबातलं कुठलंही पोरगं उद्या पुढे यायचं धाडस करणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. साहेब, आम्ही शत्रू कोण आहे ओळखत नाही. या देशामध्ये ज्यांनी हुकुमशाही आणली, मी आणणार आहे म्हणणार नाही, ज्यांनी आणली, ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी राष्ट्रवादी फोडली, ज्यांनी काँग्रेस सुद्धा फोडली आणि अजून काही नंबरात बसलेले आहेत, ते जर उद्या थांबवायचे असतील तर या ठिकाणी हे भूत देशाच्या मानगुटीवरचं उतरवलं पाहिजे आणि त्यासाठी देशामध्ये काँग्रेसचा पंतप्रधान बसला पाहिजे. ही भूमिका घेऊन ज्यावेळेला मित्रपक्ष काम करतात त्यावेळेला एखाद्या जागेसाठी काँग्रेसनं सुद्धा एवढा हट्ट करणं साहेब बरोबर नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आपण राज्याच्या प्रमुख नेत्यांनी सांगलीची जागा असेल किंवा राज्यातल्या 47 जागा असतील उर्वरित सगळ्या जाहीर केल्या. या जागा जाहीर केल्यानंतर सुद्धा शिवसेनेला सातत्यानं साहेब सांगली जिल्ह्यामध्ये तुमची लायकी काय, तुमची ताकद किती, तुमचं अमुक काय, तुमचं तमुक काय? साहेब, मला वाटतं आमचा प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी उद्धव साहेबांच्यापर्यंत यांचे कार्यकर्ते गेले त्यावेळेला साहेब आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा गळा घोटून बसला होता. आम्ही एकही टीका केली नाही, आम्ही एकदाही उलट बोललो नाही. आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सगळा विषय संपला त्यावेळेला त्यांच्या जिल्हाध्यक्षांना साहेब चंद्रहार पाटलांनी स्वतः निमंत्रण दिलं, स्वतः जतला चंद्रहार पाटील भेटा गेले, स्वतः मी 4 वेळा फोन केला, स्वतः मी मेसेज केले आणि ते जाहीर माध्यमांच्या पुढे सांगतायत की फोनवर आम्हाला निमंत्रण आलं. अरे बाबा, तुम्ही भेटतच नाही तर आम्ही काय ज्योतिष आहे, तुम्ही कुठं लपून बसलाय ते आम्हाला कळणार आहे? अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने मित्रपक्षाला तुम्ही वागणूक देत असाल तर मला वाटते आपण या ठिकाणी ती चूक दुरुस्त केली पाहिजे. ही लढाई फक्त सांगली जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये ही लढाई सुरू आहे. मी धमकी देणार नाही, मी चुकीचं बोलणार नाही, पण माझ्या कार्यकर्त्याच्या साहेब भावना आहेत. प्रत्येक वेळेला शिवसेनेची लायकी काय, शिवसेनेची लायकी काय, शिवसेनेची लायकी काय? अरे तुमची लायकी होती तर 2019ला का तुमचा खासदार निवडून आणला नाही तुम्ही? मला एवढं त्यांना बोलायचं नाही, परंतु तुम्ही बोलायला आम्हाला भाग पाडताय. विक्रम सावंत कदाचित त्यांना माहीत नसेल, सगळ्यात जास्त त्रास काँग्रेसमध्ये कुणाला झाला युती झाल्यानंतर, चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास झालाय तो विक्रम सावंतांना झालाय. त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, का सर्वसामान्य कुटुंबातले एका पोरानं खासदारकीची निवडणूक लढवायची नाही? त्यांना खासदार व्हायचं स्वप्न बघायचं नाही का? सातत्यानं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांना गादीवर सारखं बसवायचं? सर्वसामान्य कुटुंबानं संसदेत जायचं का नाही जायचं हा आमच्यासारख्या तरुणांपुढे पडलेला प्रश्न आहे. खूप मनात साठले, मी बोलणार नाही, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन. कारण बापूंनी मला सांगितले आपली नवरीकडची बाजू आहे, जरा नमतं घ्या. लय नमतं झालं बापू, आता नमतं घेऊन घेऊन आमच्या पाठीच्या कानावर आलाय, त्यामुळे थोडंसं बोलायला भाग पडते. जाहीर माध्यमात ती बोलतात, हिरवारी बोलत असली तर गोष्ट वेगळी, पण जाहीर माध्यमात 100 कोटीची तोडपाणी केली, नुरा कुस्ती चालू आहे. अरे ह्यो पैलवान नुरा कुस्तीचा आहे का? ह्यो पैलवान 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय, नुरा कुस्ती खेळणारे हो पैलवान नाही.
किंवा पैलवान या संसदेमध्ये सुद्धा कुस्ती निकालीच करणार आहे. तुम्ही काही म्हणा, ठराविक बाजार बुणग्यांना बरं वाटावं म्हणून मी बोलणार नाही. परंतु काही लोक सातत्यानं शिवसेनेला डिवाचतायत. अरे तुम्ही शत्रू कोण ठरवा ना. आपला शत्रू जर भारतीय जनता पार्टी असेल तर रोज उठून या ठिकाणी शिवसेना असली शिवसेनात असली, शिवसेना असली शिवसेनेची काय लायकी आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे का, जिल्हा परिषद सदस्य आहे का, आमदार आहे का, हे आहे का, ते आहे का. अरे आमचं काय नाही तरी महाराष्ट्रात 18 खासदार आहेत आणि तुमचं सगळं आहे तरी 1 खासदार आहेत. आम्ही या ठिकाणी सामोपचाराची भूमिका साहेब घेतली. मी तुमच्या दोघांची माफी मागतो, माझ्यावर कारवाई करा. पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे, ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे, ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे. त्यामुळे साहेब हा विषय तुम्ही आजच्या संपवा. माझी तुम्हाला हात जोडून लोटांगण घालून नम्र विनंती आहे की आज हा विषय संपवा आणि एकदा कांदा पाडा. आले तर बरोबर घ्या, नाहीतर काय व्हायचं ते होऊ दे. आमचा शिवसैनिक लढायला तयार आहेत. एवढे दिवस झालं साहेब इतर जिल्ह्यामध्ये प्रचार जोरात सुरू आहे. आमचा प्रचार थांबलाय. का थांबला? आम्हाला कुठल्या तालुक्यात जायचं म्हणलं तर जाता येईना. गेलं तर म्हणते आम्हाला सोडून प्रचार चालू आहे. प्रचार करणं तर म्हणते त्यांचा प्रचारच नाही. म्हणजे करावं काय हा आमच्या पुढे पडलेला घन प्रश्न आहे. आणि म्हणून साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की आपण महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आहात. काही वेळेला काही लोक जाणीवपूर्वक आपल्यावर सुद्धा त्या ठिकाणी चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ज्या वेळेला मागं पुढं सरकायची वेळ येते त्यावेळेला अरे आपल्याच मित्र पक्षाला जागा सुटली ना, दुसरी कोणाला सुटली? पक्ष विसर्जित करा, आम्ही दुसऱ्याचं काम करू. म्हणजे दुसऱ्याचं बाळ खेळवाय तुम्हाला टाइम आहे, पण आपलं खेळवायचं म्हणलं की तुम्हाला काटत होते दिवे. ही भूमिका साहेब असता कामा नये. आणि म्हणून मी प्रास्ताविक करण्यासाठी एवढ्यासाठी साहेब उभा राहिलो. आम्ही साहेब तुम्हाला पटायचं नाही, मला तर 102 ताप, खूप वेदना आहेत, खूप त्रास होतोय. जाईल त्या ठिकाणी लोक म्हणतात तुमचं मिटवा, तुमचं मिटवा, तुमचं मिटवा. आता आमचं कधी मिटायचं हा आमच्या सुरू पडलेला आणि अख्ख्या जिल्ह्याला पडलेला प्रश्न आहे. लोकांच्यात चांगला प्रतिसाद आहे. सर्वसामान्य लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पेटून उठलेले आहेत. साहेब आपल्याला गरज आहे तो एकीचा संदेश हा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी हा एकीचा संदेश या मेळाव्यातून जावा. म्हणून मी या ठिकाणी बाळासाहेबांना सुद्धा परवा फोन केला होता. ते म्हणले विभुदे साहेब आम्हाला या ठिकाणी नागपूरला नेत्यांनी बोलवलंय. मी सांगितलं तुमचे कार्यकर्ते साहेब पाठवून द्या, चुकीचा मेसेज जायला नको. म्हणले मी व्यवस्था करतो. पण कार्यकर्ते आले नाहीत, कदाचित प्रचंड चिडलेत. मग आमचे बी कार्यकर्ते इतर ठिकाणी चिडले तर तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांना भावना आहेत. आम्ही सुद्धा 3-4 मतदारसंघ आमचे निवडून येणारे सोडलेत. आम्ही असं म्हणलं नाही तुमची ताकद तिथं किती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, कार्यकर्त्यांना खास करून विनंती आहे, आता पेपरमध्ये काय येणार आहे, टीव्हीला काय येणार आहे, आता त्या ठिकाणी व्हॉट्सअप फेसबुकला काय येणार आहे याचा विचार तुम्ही करू नका. आता एकच विचार करा, घराघरापर्यंत मशालीचं चिन्ह आणि चंद्रहार पाटलांना आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ताकदीने निवडून आणायचं आहे. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.